माझी फसवणूक झालेली आहे आणि युवराजनी माझ्यासोबत खूप बेकार पद्धतीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्याचं लग्न अगोदर झालं होतं हे मला माहीत नव्हतं आणि मला जेव्हा माहीत झालं तेव्हा मी त्याला जाब विचारला की तुझं लग्न झालेलं आहे आणि तू मला का नाही सांगितलात। तर मी त्याला विचारल्यावरती तो मला बेदम मारहाण केली आणि परत त्याला विचारल्यावर तुला काय करायचं आहे, मी तिलाही ठेवलेलं आहे, तू माझी फक्त रखेल आहेस, असं तो मला म्हणून मारहाण केली। मग मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हे कंप्लेंट द्यायला गेले होते तेव्हा पोलिसांनी माझी दखल घेतलेली नाही। नवरा बायकोचं भांडण आहे असं दाद घेऊन ते तुम्ही तिथल्या तिथंच मिठवून आम्हाला पाठवले। परत नंतरनं हा परत सारखं माझ्यावरती अत्याचार करायला लागला, शारीरिक संबंध खूप पाचव्या वृत्तीसारखं करायला लागला, मेडिसिन खाऊन माझ्यासोबत पाचव्या वृत्तीसारखं संबंध ठेवायला लागला। अनैतिक संबंध त्याचे आहेत बाहेर खूप बायकांसोबत। तो ड्रायव्हर आहे आणि बाहेर गेल्यावरती तो अनेक बायकांसोबत शारीरिक संबंध ठेवतो। तो माझ्यासोबत बेदम मारहाण करतो आणि मी माझ्या घरच्यांना हे सांगितल्यावर माझे घरचे सुद्धा माझी दाद घेत नाहीत, त्यालाच उलट सपोर्ट करत आहेत। तर मी जेव्हा 2 वेळेस पोलीस स्टेशनमध्ये हे कंप्लेंट केली आणि CP ऑफिसमध्ये सुद्धा कंप्लेंट केली तर माझी दाद कुणीही घेतलेली नाही। उलट मलाच समज देण्यात आली की कितीही केलं तरी नवरा आहे, होतच असतं भांडणं, असं समज देऊन मला पाठवण्यात आलं। पण हा कधी सुधारणार नाही कारण युवराज खूप बेकार मुलगा आहे। तो मला वारंवार इतकं मारहाण करतो की अगदी माझा जीव घेण्याचा सुद्धा तो प्रयत्न केलेला आहे। उशी ठेवून माझ्या तोंडावरती जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं मला न्याय मिळावा। आणि मी जेव्हा इंस्टाग्राम रील बघत असताना मला एक संघटनेचे जे महेश अण्णा दादा डोलारे आहेत, मला त्यांची रील बघितली आणि मी त्यांच्या थ्रू त्यांची संघटनेशी भेट झाली माझी आणि मी त्यांना न्याय मागायला गेलते तेव्हा अण्णा मला म्हणले की आम्ही तुला न्याय देतो, जे काही आहे ते आपण बोलू करू, असं अण्णा मला म्हणले। त्यामुळं मला न्याय भेटावा मी एवढीच अपेक्षा करते।